नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी गणिताच्या प्रत्येक चॅप्टरवर आपण जास्त सरावासाठी शाब्दिक उदाहरणे घ्यायला सुरुवात करत आहोत. गणितात तरबेज होण्यासाठी याची नितांत गरज आहे. जेवढा जास्त सराव करता येईल तेवढी जास्त प्रगती गाठता येईल हे निश्चित. आता आपण पाहूया की शाब्दिक गणिते कशी सोडवता येतील. दोन चलावरची एक रेषीय समीकरणाचे रूपांतर आपण शाब्दिक गणितावरून करणार आहोत आणि त्यावरून सगळे गणिते सोडवणार आहोत. तर आपण पाहूया. आता हे गणित आहे. एका आयताची परिमिती 110 आहे. आयताची लांबी रुंदीपेक्षा 5 ने जास्त आहे. तर आयताची लांबी काढा. जर आपल्याला दोन चलाचे समीकरण बनवायचे असेल तर दोन्ही चलाची किंमत काढण्यासाठी दोन समीकरणे आवश्यक आहेत. तर पहिली गोष्ट आपल्याला दिलेली आहे, आयताची परिमिती 110 आहे. परिमिती म्हणजे काय? चारी बाजूंची बेरीज. येथे लांबी x आणि x 2 वेळा येते, y आणि y रुंदी 2 वेळा येते. तर एका आयताला 2 रुंदी आणि 2 लांबी असतात. तर आयताची लांबी जर आपण x समजली, रुंदी जर y समजली, तर परिमिती किती येईल? आयताची परिमिती बरोबर 2 वेळा x आणि 2 वेळा y बरोबर 110 आहेत. आता हे 2 जर आपण भागितलं, याला 2 कॉमन काढलं मी, x अधिक y बरोबर 110. म्हणजेच 2 जर आपण दोन्ही बाजूला भागितलं तर काय येईल? x अधिक y बरोबर 55 येईल. तर हे एक समीकरण झालं. तर दुसऱ्या समीकरणाची पण आपल्याला आवश्यकता आहे. तर दुसरं समीकरण आपण कसं करूया? दुसऱ्या समीकरणासाठी आपल्याला दुसरा गुणधर्म वापरायचा. आयताची लांबी रुंदीपेक्षा 5 ने जास्त आहे. जर रुंदी जर y असेल तर त्याच्यात 5 मिसळल्यानंतर लांबी होईल. म्हणून लांबी y बरोबर लांबी x बरोबर y अधिक 5. रुंदी 5 आहे, त्याच्यामध्ये रुंदी y आहे, त्याच्यामध्ये 5 मिसळायचे म्हणजे लांबी होईल. तर हे समीकरण 2 झालं. तर हे समीकरण 2 आहे. यालाच आपण असं लिहू शकतो, x मायनस y बरोबर 5. कारण हे y आपण डाव्या बाजूला घेतलं म्हणून गुणी झालं. तर हे 2 झालं. त्या 2 समीकरणाचा उपयोग करू आपण आणि x ची किंमत काढू. आपण आता काय करू? x अधिक y बरोबर 55 आहे आणि x गुणे y बरोबर 5 आहे. या दोघांची गोळाबेरीज जर आपण केली तर इथं 2x येईल, इथं y आणि y कटून जाईल, म्हणजे इथं येईल 60. तर x बरोबर 30 हे काय झाली? आपली लांबी. म्हणजे हा जो काटकोन चौकोन आहे, याला आपण आयत म्हणतो, त्याची लांबी किती झाली? 30 झाली. तर हेच आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण शाब्दिक गणिताचं 2 चलीय रेषीय समीकरण तयार केले आणि त्याच्यावरून दोन्ही चलाची किंमत काढता येते आपल्याला. पण आपण एकच चलाची किंमत मागितलेली आहे. ती x ची किंमत आपण इथं काढलेली आहे, ती म्हणजे लांबी आहे. मित्रांनो, आता आपण दुसरं शाब्दिक गणित बघूया. या गणिताच्या आधारे सुद्धा आपण 2 चलीय समीकरण 2 बनवावं लागतील आपल्याला, x आणि y मधील. तर पहिलं आपण सुरुवात करू. 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 दिले आहे. त्यांच्या वयातील अंतर 12 आहे. तर त्यांची वय काढा. तर पहिलं गुणधर्म आपल्याला दिलेलं आहे, दोघांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 आहे. म्हणून आपण काय करू? तर पहिल्या भावाचं वय आपण x वर्ष समजू, दुसऱ्या भावाचं वय आपण y वर्ष आपण समजू. तर वयाचे गुणोत्तर तर कोणतं येईल? पहिला भाऊ भागिले दुसरा भाऊ बरोबर किती येईल? x भागिले y बरोबर 5/8 दिलेलं आहे आपल्याला. 5/8 म्हणजे 5/8.
आता हे 1 झालं आपल्याला, म्हणजे काय, याला जर आपण तिरका गुणाकार केला तर 8x बरोबर 5y हे एक समीकरण आपल्याला मिळालं आहे. हे x आणि y या दोन चलामधलं एक समीकरण आपल्याला मिळालं. आता दुसरं समीकरण आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण काय करूया, त्यांच्या वयातील अंतर 12 आहे, म्हणजे एकाचं वय x आहे, दुसऱ्याचं वय y आहे. तर ज्याचं वय जास्त आहे, y म्हणजे जास्त म्हणजे 8 आहे, तर हे y वयातील अंतर बारा आहे. पण याच्यात जास्त कोणाचं वय आहे, हे y म्हणजे जास्त आहे. तर y उणे x बरोबर 12 आहे. हे दुसरं समीकरण झालं आपल्याकडं. त्या दोन्ही समीकरणांचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि दोन्ही समीकरण सोडून x आणि y ची किंमत काढायची आपल्याला. तर आपण असं करूया, आता आपण याला 5 न गुणूया, म्हणजे किती होईल आता बघू. तर 5y बरोबर 5y उणे 5x बरोबर 12 गुणिले 5. याला प्रत्येक टर्मला आपलं म्हणजे प्रत्येक पदाला आपण 5 न गुणत आहोत, म्हणजे किती होईल 5y उणे 5x बरोबर 12×5 = 60 झालं. हे दुसरं समीकरण आहे आपलं. ठीक आहे. आता आपण असं करूया, 8x बरोबर 5y आहे, तर 5y ची किंमत ठेवूया आपण याच्यात. तर 5y म्हणजे किती आहे आपल्याकडं, 8x आहे. 8x उणे 5x बरोबर 60 झालं. म्हणजे हे किती झालं, 3x बरोबर 60. म्हणून x बरोबर किती झालं, 20 झालं. तर दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:60 आहे, म्हणजे एकाचं वय 20 वर्ष आलं, तर हे 20 वर्ष झालं वय. आता दुसरं काय आहे, 5:60 आहे म्हणजे काय झालं, पण x भागिले y बरोबर 5:8 बरोबर किती आहे, x म्हणजे 20 आहे, तर इथं 20 भागिले y करू आपण. एक्सच्या बदल्यात आपण 20 ठेवलं, y जसं तसं ठेवलेलं आहे. तर एवढंच आपलं समीकरण सोडवायचं आपल्याला. तर आता किती आलं, हे 5y बरोबर 20 गुणिले 8 तिरका गुणाकार केला आपण, याचा गुणाकार, याचा गुणाकार, म्हणजे किती झाला आता आपल्याला. तर 5y बरोबर 8 दूनी 16 म्हणजे 160 झालं. म्हणून y बरोबर किती येईल, आता 5 भागायला, 5 भागितलं तर किती येईल, तर 5 त्रिक 15, 1 उरलं 0, 5 दूनी 10, 32 वर्ष. तर पहा, दोघांच्या वयातलं अंतर 12 आहे का, पहा 20 आणि 32 12 आहे. आणि दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे, 20 भागिले 32 म्हणजे 5:60 हे गुणोत्तर येईल. तर हे दोघांचे वय झाले. तर पहिल्या भावाचं वय 20 वर्ष आहे, दुसऱ्या भावाचं वय 32 वर्ष आहे. तर हे पहिल्या भावाचे वय हे झालं, आणि हे दुसऱ्या भावाचे वय हे दोन्ही आपल्याला, हेच उत्तर झालं आपलं. तर हे एक उत्तर आहे आपलं आणि हे एक उत्तर आहे आपलं. ठीक आहे. तर हे आपलं उत्तर झालं. ठीक. मित्रांनो, आता आपण तिसरं शाब्दिक गणित घेऊ. आपल्याला दिलेलं आहे ए व बी यांचे सध्याचे वयाचे गुणोत्तर 11:6 आहे. 5 वर्षानंतर हे गुणोत्तर 12:7 होईल. तर त्यांचे सध्याचे वय काय. समजा एचे वय x वर्ष आहे आणि बीचे वय y वर्ष आहे, म्हणून त्यांचे वयाचे गुणोत्तर एचे वय भागिले बीचे वय बरोबर x भागिले y बरोबर 11/6. 11:6 गुणोत्तर म्हणजे 11/6 गुणोत्तर आहे. आता आपण काय करू, हे तिरका गुणाकार करू. x 6शी गुणाकार, y 11शी गुणाकार, म्हणजे 6x बरोबर 11y झालं. हे पहिलं समीकरण झालं. हे आपण दोन चलाचं पहिलं समीकरण तयार केलेलं आहे. आता दुसरं समीकरण तयार करण्यासाठी आपण काय करू, 5 वर्षानंतर ही अट वापरू आपण.
5 वर्षानंतर एचे वय किती होईल? x अधिक 5 व बीचे वय y अधिक 5 होईल. म्हणून त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होईल? म्हणून वयाचे गुणोत्तर, आता जे नवीन गुणोत्तर आहे ते आपल्याला वापरायचं आहे. आता कोणतं गुणोत्तर आहे? x अधिक 5 भागिले y अधिक 5 हे नवीन गुणोत्तर झालं. हे नवीन गुणोत्तर कधी? 5 वर्षानंतर होणार आहे. ते किती होईल? 12/7 आहे. आता याचा तिरका गुणाकार आपण करू. ते 7ने इकडल्या साईडला गुणू आपण आणि 12ने या खालच्या साईडला गुणू आपण. तर काय होईल आपल्याकडं आता? तर 7 गुणिले x अधिक 5 बरोबर 12 गुणिले y अधिक 5. तर याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळेल 7x अधिक 35 बरोबर 12y अधिक 12×5 = 60 झालं. म्हणजे 7x गुणे 12y बरोबर 60 गुणे 35 म्हणजेच 25 झालं. हे झालं. तर हे 7x गुणे 12y बरोबर 25 हे दुसरं समीकरण झालं आपल्याकडं. आता हे 1 आणि 2 या समीकरणाचा वापर करून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. तर आपण असं करू. आपण आता इथे किती येईल पहा. 6x बरोबर 11y आहे ना. म्हणजे 6x गुणे 11y बरोबर 0 आहे. मग याचा हे पहिलं समीकरण आहे आपलं. तर या दोघांना वरच्याला 7 गुणू, खालच्याला आपण खालच्या इक्वेशनला 7 गुणू आपण, वरच्या इक्वेशनला आपण 6 गुणू. म्हणजे दोन्ही समान होतील. आता किती होईल पहा. 6 गुणिले 7 6 7 42 झालं. 42x गुणे 12 72 y बरोबर 25 150 झालं. नंतर हे खाली किती आलं? 6 7 42 x गुणे 11 37 77 y बरोबर 0. 7ने 0ला गुणल्यानंतर 0 येईल. झालं. आता याचे चिन्ह आपल्याला बदलायचे आहेत. तर मी काय करतो, हे लहान अंक आहेत म्हणून याचे चिन्ह बदलतो मी. तर हे उणे झालं, हे उणे, हे अधिक झालं आणि हे उणे. ठीक आहे. तर आता याच्यात किती झालं? 77मधून 72 गेले. किती झाले आता? तर आता आपल्याकडे राहिले उणे 5. उणे 5y बरोबर इकडं उणे 150 झाले. म्हणून y बरोबर किती आलं? उणे 5ने याला जर भागितलं आपण तर 30 आलं. झालं. तर हे एकाचं वय कळलं आपल्याला. कोणाचं? बीचं वय कळलं. बीचं किती आहे? 30 वर्षे आहे. हे बीचे वय वर्ष y बरोबर 30 आहे. आता आपण एक्सचं काढायचं आहे. एक्सचं काढण्यासाठी आपण कुठल्या तरी समीकरणामध्ये वायची किंमत ठेवू आणि काढू. आता आपल्याकडं बीचे वय म्हणजे y बरोबर किती मिळालेलं आपल्याला? 30 वर्ष मिळाले आहे. पण आपल्याकडं दुसरं इक्वेशन असं आहे 6x बरोबर 11y. तर एक्सची किंमत आपल्याला काढता येईल. एक्सची किंमत किती येईल आता? 11 गुणिले y. y म्हणजे किती आपल्याकडं? 30 आहे बरोबर 6x. म्हणजे x बरोबर किती येईल? 11 गुणिले 30 भागिले 6. म्हणजे 6नं जर आपण 30ला काटलं तर किती होईल? 6 1 6 6 5 30 11 5 55. तर हे x वर्ष म्हणजे 55 वर्ष आलं. हे कुणाचं वय आहे? हे एचं वय आहे. एचे वय. तर आता दोघांचे वय आपल्याला कळले. बीचं वय किती होतं? y बरोबर 30 वर्ष आणि एचं वय किती होतं? x बरोबर 55 वर्ष. ठीक आहे.
तर हे आपले उत्तर झाले. मित्रांनो, आता आपण याच्या पुढील गणित घेऊ. एक 2 अंकी संख्येच्या अंकाची बेरीज 7 येते. अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येच्या दुपटीपेक्षा 2 जास्त आहे, तर ती संख्या कोणती? तर यासाठी आपल्याला 2 कंडिशन दिलेले आहेत. त्या कंडिशनचा वापर करून आपल्याला दोन चलाचे समीकरण, एक रेषीय समीकरण तयार करायचे आहेत आणि तसे 2 समीकरण तयार करायचे आहेत. तर आपण आता पाहूया. पहिला असं घेऊया, समजा त्या संख्येचा दशम स्थानचा अंक x आहे व एकम स्थानचा अंक y आहे, म्हणून ती संख्या बरोबर 10x अधिक y होईल. असं काय लिहिलं आपण? संख्या 27 बरोबर आपण काय लिहितो? 10 गुणिले 2 अधिक 7 लिहितो, म्हणून 10x अधिक y लिहिले आपण. 23ला कसं लिहितो आपण? 10 गुणिले 2 अधिक 3 लिहितो, म्हणजे दशम स्थानचा अंक 10ला गुणिले करतो आणि एकम स्थानचा अंक फक्त मिसळतो, म्हणजे 10x अधिक y अशा प्रकारे होईल. म्हणून ही संख्या काय झाली आपली? 10x अधिक y होईल. परंतु येथे आपल्याला दिसेल की x आणि y हे 2च अंक त्या संख्येचे अंक आहेत, म्हणून आपण असं लिहू, त्या 2 अंकांची बेरीज, संख्येच्या 2 अंकांची बेरीज किती झाली? x अधिक y बरोबर 7 आहे. हे पहिलं समीकरण झालं आपलं. कारण जरी आपल्याकडे 23 संख्या असली तर याच्यात या संख्येला आपण दर्शवताना 10 गुणिले 2 अधिक 3 लिहित असलो तरी 2 आणि 3 हे 2च अंक आहेत की ज्याची आपल्याला बेरीज करता येईल. तसंच इथं x अधिक y बरोबर 7 झाले. आपल्याला दुसरं समीकरण मिळवायचं आहे. दुसरं समीकरण मिळवण्यासाठी आपण या पुढच्या गोष्टीचा उपयोग करू. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येच्या दुपटीपेक्षा 2ने जास्त आहे. आता मूळ संख्या होती आपल्याकडे किती? 10x अधिक y होती, पण अंकांची अदलाबदल केल्यावर काय होईल? नवीन संख्या अंकाची अदलाबदल करून अशी होईल. कशी होईल? आता ही जिथं x आहे तिथं y होईल, y आहे तिथे x होईल. ती पहिली संख्या 10x अधिक y होती, आता आपली काय संख्या होईल? 10y अधिक x होईल. ही अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या आहे. आता अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या म्हणजे कोणती संख्या आहे? ही 10y अधिक x. ही संख्या मूळ संख्येच्या दुपटीपेक्षा 2ने जास्त, म्हणजे मूळ संख्या होती 10x अधिक y होती, याची दुप्पट करा आणि याच्यामध्ये 2 मिसळा, म्हणजे दुपटीपेक्षा 2 मिसळूनसुद्धा नवीन संख्या येईल. म्हणजे काय होईल आता? तर 10y अधिक x बरोबर 20x अधिक 2y अधिक 2. म्हणजे किती झालं आपल्याकडं आता? 10y मायनस 2y म्हणजे 8y आणि 20x अधिक x म्हणजे हे मायनस 20 इकडं 20 डावीकडे आणले तर मायनस 20 होतील, त्याच्यातून x गेलं म्हणजे 19x आलं बरोबर 2 झालं. हे समीकरण 2 झालं. आता आपल्याकडे एक समीकरण होतं x अधिक y बरोबर 7, दुसरं समीकरण झालं 8y उणे 19x बरोबर 2. आता हे समीकरण दोन्ही घेऊ आपण आणि ते एक समीकरण होतं आपल्याकडे x अधिक y बरोबर 7. या समीकरणाला आपण काय करू? ने गुणू आपण किंवा 8ने गुणू. 8ने गुणू आपण. बरोबर किती होईल आता? तर हे दुसरं समीकरण झालं. तर हे बरोबर किती येईल आता? 8x अधिक 8y बरोबर 8 56 झालं. तर हे एक समीकरण झालं आणि हे एक समीकरण आहे आपल्याकडं. म्हणजे त्याला आपण असं लिहू 8y अधिक 8x बरोबर 56 झालं. तर हे 3 नंबरचं समीकरण झालं.
आणि आपल्याकडे 2 नंबर समीकरण काय आता 8y उणे 19x बरोबर 2. तर या दोघांची आपण वजा करू आपण. तर वजाबाकी केल्यानं काय होईल आता, तर हे 1 वजा केलं तर किती जाईल, ते हे मायनस, हे प्लस आणि हे मायनस. तर हे किती होईल, अधिक 19 आहे आणि 8x आहे, म्हणजे जवळपास हे 27x झालं. आणि हे 8y कटलं आणि 56 म्हणून 2 म्हणजे हे 54 आलं. झालं. म्हणजे x बरोबर हे 27 ह्याला भागिले घ्या, 54 भागिले 27, 27 दोन्ही 54, म्हणजे x बरोबर 2, म्हणजे हा दशमस्थानचा अंक आहे. दशमस्थानचा अंक बरोबर 2 आहे. आता आपण पाहूया एकम स्थानचा अंक काढूया. एकम स्थानचा अंक काढण्यासाठी आपल्याकडे इक्वेशन आहे x अधिक y बरोबर 7 आहे. याच्यात आपण x ची किंमत 2 ठेवू, तर 2 अधिक y बरोबर 7 आहे. तर काय होईल आता, म्हणून y बरोबर 7 उणे 2 बरोबर 5 होईल. तर आता हा एकम स्थानचा अंक आहे. हा एकम स्थानचा अंक, एकम स्थानचा अंक, म्हणून संख्या बरोबर काय होईल, म्हणून संख्या बरोबर काय होईल, संख्या आता काय होईल, 10 गुणिले 2 अधिक 5 बरोबर 25 होईल. मूळ संख्या 25 आहे. आता आपल्याला नवीन गणित दिलेलं आहे. वडिलाचे वय व मुलाचे वय यांची बेरीज 65 आहे. 10 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 कमी होईल, तर त्यांची सध्याची वय काढा. तर आपण काय करू, सध्याचे वय त्यांचे x आणि y गृहीत धरू. तर हे वडिलांचे वय x वर्ष आणि मुलाचे वय y वर्ष असे गृहीत धरू. तर दोघांच्या वयाची बेरीज किती आहे, x अधिक y बरोबर 65 आहे. म्हणून x अधिक y बरोबर 65 लिहिलं. हे पहिलं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. आता काय करायचं, 10 वर्षानंतर काय होईल, वडिलांचे वय x अधिक 10 वर्ष होईल, मुलाचे वय y अधिक 10 वर्ष होईल. मग आता काय होईल, तर वडिलाचे वय हे मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 कमी, म्हणून 2 कंसामध्ये y अधिक 10 उणे 5 हे एवढं बरोबर x अधिक 10च्या बरोबर होईल. म्हणजे हे दुसरं समीकरण मिळालं. x अधिक 10 बरोबर 2y अधिक 20 गुणे 5, हे आपण 2 आत गुणलेलं आहे, त्याच्यामुळे असं झालं. तर x अधिक 10 बरोबर 2y अधिक 15. आपल्याकडं काय होईल, हे x अधिक 10 बरोबर 2y अधिक 15, म्हणजे x उणे 2y बरोबर 15 उणे 10, डाव्या बाजूचं 10 उजव्या बाजूला उणे होईल. तर हे झालं 5, म्हणजे समीकरण 2 तयार झालं आपल्याकडं. x मायनस 2y बरोबर 5 हे दुसरं समीकरण तयार झालं आपल्याकडं. बरं, आता आपण काय करू, दोन्ही समीकरणांना एकदम सोडवू. म्हणजे x अधिक y हे पण समीकरण आहे आपल्याकडे. हे पहिलं समीकरण आहे, हे 65 हे पहिलं समीकरण आहे. आता याच्यातून काय करू, आपण एका समीकरणामधून दुसरं समीकरण वजा करू. तर हे आपण चिन्ह बदलू. तर हे काय करू आपण, मायनस, इथं पण मायनस होईल, इथं पण मायनस होईल. म्हणजे काय होईल, सगळ्यांची गोळाबेरीज करताना x कटून जाईल. मायनस 3y बरोबर मायनस 65मधून अधिक 5 गेले म्हणजे मायनस 60 झाले. तर y बरोबर मायनस 60 भागिले मायनस 3 म्हणजे आलं 20. तर y बरोबर 20 झालं आपलं. तर y म्हणजे कुणाचं वय आहे, y म्हणजे आपण गृहीत धरलेलं मुलाचं वय आहे. म्हणून मुलाचे वय बरोबर y बरोबर 20 वर्ष. आता आपल्याला वडिलाचं वयसुद्धा काढता येईल. x अधिक y बरोबर 65 आहे. म्हणून y ची किंमत आपण ठेवा, x अधिक 20 बरोबर 65 आहे. म्हणून वडिलाचे वय x बरोबर किती येईल, 65 गुणे 20. म्हणून येथे
एक्स अधिक 20 बरोबर 65 आहे, म्हणून एक्स बरोबर 65 गुणे 20 बरोबर 85 वर्ष. म्हणजे एक्स कोणाचं वय आहे? एक्स हे वडिलांचं वय आहे. म्हणून वडिलांचे वय बरोबर आहे 45 वर्ष. हे आपले उत्तर झाले. हे पहिलं उत्तर आणि हे दुसरं उत्तर. ठीक आहे. मित्रांनो, आता हे 6व्या गणित घेऊ आपण. 12 चॉकलेट व 10 बिस्किट पुडे यांची एकूण किंमत 340 रुपये आहे. तसेच 5 चॉकलेट व 5 बिस्किट पुडे यांची किंमत 150 रुपये आहे. तर 1 चॉकलेट व 1 बिस्किट पुडा यांची किंमत काय आहे? आता आपण यासाठी काय करू? प्रथम बिस्किट पुडे आणि चॉकलेट पुडे यांची किंमत काहीतरी समजूया आपण. उत्तरमध्ये असं करू आपण. हे उत्तर समजा चॉकलेट किंमत x रुपये व बिस्किट पुडा किंमत y रुपये. म्हणून काय होईल? जर 12 चॉकलेट घेतले असतील तर 12 गुणिले x एवढी किंमत 12 चॉकलेटची होईल. आणि 10 बिस्किट पुडे घेतले असतील तर 10 गुणिले y एवढे रुपये बिस्किट पुड्यांची किंमत होईल. म्हणून 12x अधिक 10y बरोबर 340 रुपये. म्हणून आता याला 2 जर भागितलं आपण तर 6x अधिक 5y बरोबर 170. हे एक समीकरण झालं. तसं दुसरं समीकरण काय होईल? 5 चॉकलेट व 5 बिस्किट आहेत. 5 चॉकलेटची किंमत 5x होईल. 5 बिस्किट पुड्यांची किंमत 5y होईल. म्हणून तसेच 5x अधिक 5y बरोबर 150 रुपये. म्हणून हे दुसरं समीकरण घेतलं. तर आता काय होईल? तर आपण असं घेऊ 6x अधिक 5y बरोबर 170. हे एक समीकरण. आणि दुसरं समीकरण 5x अधिक 5y बरोबर 150. आता हे दुसरं समीकरण पहिल्या समीकरणातून वजा करू. एक चिन्ह बदलतील. तर याच्यातून 6x मधून 5x गेले म्हणजे x राहिलं. 5x मधून 5y गेलं 0 राहिलं. बरोबर 170 मध्ये 150 गेलं 20 राहील. म्हणजे x बरोबर 20 आली. तर x कशाची किंमत आहे? x ही चॉकलेटची किंमत आहे. म्हणून चॉकलेटची किंमत x बरोबर 20 रुपये व 6x अधिक 5y बरोबर 170 आहे. त्याच्यात x ची किंमत ठेवून टाका. म्हणजे 6 गुणिले 20 अधिक 5y बरोबर 170. तर हे होईल 120 अधिक 5y बरोबर 170. तर हे 120 इकडे गेले. म्हणून 5y बरोबर 170 गुणे 120 बरोबर 50 झाले. म्हणून y बरोबर 10 रुपये. कारण आपण काय केलं? 5 या 50ला आणि 5y भागितलं म्हणजे y बरोबर 10 रुपये आलं. तर हे 10 रुपये कशाची किंमत आहे? ही किंमत आहे बिस्किट पुडा किंमत.
तर हे दोन उत्तर आपले झाले. हे एक उत्तर झालं आपलं आणि हे एक उत्तर झालं आपलं. झालं? ओके.